नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसालेदार, खमंग आणि एकदम परफेक्ट अंडा करी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम 6 अंडी 10-12 मिनिटे छान उकळून घेऊ। त्यानंतर थंड पाण्यात टाका आणि सोलून घ्या। अंड्याला हलकेसे चिरा द्या, त्यामुळे मसाला अंड्याच्या आतपर्यंत मुरतो। पॅन मध्ये थोडं तेल गरम करून अंडी टाकून घेऊया। त्यावर हळद, तिखट, मीठ टाकून अंडी परतून घ्या। अशा प्रकारे अंडी फ्राय केल्याने अंड्यांना चांगला रंग येतो आणि भाजीला चव देखील येते। आता पॅन मध्ये कांदा घाला। सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्या। कांदा व्यवस्थित परतला तर ग्रेव्हीला रंग आणि चव अप्रतिम येते। कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो देखील आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे। कांदे टोमॅटो भाजून झालेले आहेत। त्याच पॅन मध्ये बाजूला खोबऱ्याचा किस मी भाजून घेणार आहे। आता सर्व एकत्र करून परत एकदा चांगलं भाजून घेऊया। भाजून झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यावर वाटून घेऊया। त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, धने पावडर, हळद, तिखट, गरम मसाला, कोथिंबीर हे सर्व वाटून घेऊया। वाटून घेतलेलं वाटण कढईमध्ये टाकून चांगलं भाजून घेऊया। इकडे तुम्ही बघू शकता मसाला किती छान खमंग असा भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक उकळी आल्यानंतर अंडे टाकून घेऊया। यामध्ये मी असं फोडून घातलेलं अंड टाकत आहे। अंड टाकल्यानंतर हलवायचं नाही, असंच ठेवायचं आहे। फोडून घातलेली अंडीचा गर असा काहीसा होतो आणि माझ्या मुलाला हे फार आवडतं। म्हणून मी नेहमी भाजी बनवत असताना त्याच्यासाठी 1-2 अंडी अशी फोडून घालते। तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान लागतं। वा, किती छान कलर आलेला आहे भाजीला। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छान रेसिपी सोबत। तोपर्यंत आनंदात राहा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा।